काय सांगितलं बघा प्रॉब्लेम मध्ये, राम लिमिटेडने काय केलेले आहे, राम लिमिटेड परचेस अ मशीन फ्रॉम भारत लिमिटेड. ओके, रामने भारत कडून मशिनरी परचेस केलेली आहे ऑन हायर परचेस बेसिस, राईट. देन कॅश प्राइस दिलेली आहे 10 लाख रुपीज. देन डाउन पेमेंट दिलेला आहे रुपीज 2 लाख अँड 4 annual इक्वल इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. 4 annual इक्वल इन्स्टॉलमेंट 2,50,000. ओके, 2,50,000. सो जसं आपण लास्टचे दोन प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये इंटरेस्टचा रेट दिला होता, इथे इंटरेस्टचा रेट दिलेला नाहीये. आपल्याला काय करायचंय, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 4 ते 5 टाइप्सचे प्रॉब्लेम तुम्हाला हायर परचेस अकाउंटिंग मध्ये बघायचे आहे. त्यामधला आपला पहिला टाइप झालेला आहे सिंपल प्रॉब्लेम, ज्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि इझिली एक टेबल कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आज आपण जो बघत आहोत तो सेकंड टाइप्स आहे, ज्यामध्ये इंटरेस्ट दिलेला नाहीये आणि तुम्हाला काय करावा लागतो, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, सो ड्रॉ करा, दिलेली इन्फॉर्मेशन आधी वर्किंग मध्ये मेन्शन करा. कॅश प्राइस 10 लाख, डाउन पेमेंट 2 लाख, 4 annual इक्वल इन्स्टॉलमेंट 2,50,000. 2,50,000. देन नेक्स्ट ड्रॉ करा टेबल, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ हायर परचेस प्राइस. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ हायर परचेस प्राइस outstanding at the beginning of each year. Outstanding of the beginning of each year. Then heading number first घ्या, calculate higher purchase price. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये काय येईल, कॅल्क्युलेट हायर परचेस प्राइस. हायर परचेस प्राइस इज इक्वल टू डाउन पेमेंट प्लस इंस्टॉलमेंट. ओके, डाउन पेमेंट प्लस इंस्टॉलमेंट. तो आता आपल्याला डाउन पेमेंट दिलेला आहे. डाउन पेमेंट किती आहे, 2 लाख रुपीज, राईट. डाउन पेमेंट किती आहे, 2 लाख रुपीज अँड इन्स्टॉलमेंट आहे, इन्स्टॉलमेंट किती दिलेले आहेत, 2,50,000 इंटू 4. आलं लक्षात, 2,50,000 इंटू 4 इक्वल इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत. दॅट्स वाय टोटल इन्स्टॉलमेंटची व्हॅल्यू होईल 10 लाख रुपीज. क्लिअर, 10 लाख रुपीज कॅश प्राइस नाही, इथे डाउन पेमेंटची टोटल घेतो आपण, सॉरी इन्स्टॉलमेंटची टोटल घेणार आहोत, जी मिळेल आपल्याला 10 लाख रुपीज. क्लिअर. देन टोटल मिळाली हायर परचेस प्राइस 12 लाख. हायर परचेस प्राइस 12 लाख. दिस इज द स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर फर्स्ट क्लिअर झाली. स्टेप नंबर फर्स्ट मध्ये आपण काय केलं, हायर परचेस प्राइस काय आहे हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, इन स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट टोटल इंटरेस्ट. ओके, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस. ओके, हायर परचेस प्राइस मायनस कॅश प्राइस. देन हायर परचेस प्राइस आता आपण कॅल्क्युलेटची केलेली आहे, ती किती आहे, 12 लाख रुपीज. 12 लाख रुपीज मायनस कॅश प्राइस. कॅश प्राइस किती आहे, 10 लाख रुपीज. कॅश प्राइस आहे 10 लाख रुपीज. ओके, दॅट मीन्स टोटल इंटरेस्ट मिळणार आहे आपल्याला 2 लाख. हा काय मिळाला आपल्याला, टोटल इंटरेस्ट. क्लिअर, दोन्ही स्टेप क्लिअर झाल्या का. पहिल्या स्टेप मध्ये आपण हायर परचेस प्राइस कॅल्क्युलेट केलेली आहे आणि सेकंड स्टेप मध्ये आपण टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. क्लिअर.
इथेपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? हो नाही नक्की? ओके चला, स्टेप नंबर 3 मध्ये तुम्हाला काय करायचंय? टेबल ड्रॉ करायचे. स्टेप नंबर 3, calculate the ratio of higher purchase price outstanding at the beginning of each year. Calculate the higher purchase price outstanding at the beginning of the year. टेबल ड्रॉ करून घ्या. आपल्याला टोटल इयर किती दिलेले आहेत? 4. आपण सेकंड टाइपचा प्रॉब्लेम बघतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे इथे येताना इयर फर्स्ट, सेकंड, 3, 4 असे येतील. आलं लक्षात? इथे फर्स्ट असे येणार नाहीत. फर्स्ट, सेकंड, 3, 4. क्लिअर? देन सेकंड कॉलम आहे आउटस्टँडिंग हायर परचेस प्राइस ऍट द बिगिनिंग. Outstanding higher purchase price at the beginning. Then next column आहे installments paid. And last column आहे outstanding higher purchase price. Outstanding higher purchase price at the end. Column draw करून घ्या. नेक्स्ट पुटअप करा. काही डाऊट असेल तर त्यावेळी क्लिअर करायचं. व्हेरी सिंपल, बट आपल्याला स्टेप वाईज काय करायचं आहे, फॉलो करावं लागेल. ठीक आहे. सो इयर फर्स्ट पुटअप करा. फर्स्ट इयर. देन फर्स्ट हायर परचेस प्राइस. ओके. ओपनिंग हायर परचेस प्राइस किती आहे? 10 लाख रुपीज. 10 लाख रुपीज. देन इन्स्टॉलमेंट इयर वाइज पुटअप करून घ्यायच्या. इक्वली इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत, राईट. सो फर्स्ट इयर 2,50,000, सेकंड इयर 2,50,000, थर्ड इयर 2,50,000, फोर्थ इयर 2,50,000. इन्स्टॉलमेंटचा कॉलम आधीच कंप्लीट केला तरी चालेल, कारण इक्वली इन्स्टॉलमेंट दिलेल्या आहेत. ओके. हा, मी क्वेश्चन विचारणार आहे, त्यामुळे जर काही डाऊट असेल तर त्यावेळी क्लिअर करा. ठीक आहे. आधी नंबर दिसतात म्हणून पुढचं लिहू नका. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने चला. फर्स्ट ओपनिंग स्टॉक लिहिलात. ओपनिंग स्टॉक इन द सेन्स ओपनिंग हायर परचेस प्राइस 10 लाख रुपीज. देन फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड केलेली आहे 2,50,000. आउटस्टँडिंग येतील एंड 10 लाख मायनस 2,50,000 अमाउंट मिळेल 7,50,000. फर्स्ट स्टेप क्लिअर. ओपनिंग बैलेंस माइनस इंस्टॉलमेंट क्लोजिंग मिळेल. देन लास्ट क्लोजिंग नेक्स्ट ओपनिंग. ओके. सो लास्ट क्लोजिंग नेक्स्ट इयर ओपनिंग. तो 7,50,000 मिळाला. देन सेकंड इयर इंस्टॉलमेंट 2,50,000. ओके. अँड देन सेकंड इयरचा क्लोजिंग मिळेल 7,50,000 मायनस 2,50,000 5 लाख. क्लियर? सेकंड इयर. देन सेकंड इयर क्लोजिंग, थर्ड इयर ओपनिंग. तो सेकंड इयरचा क्लोजिंग आहे 5 लाख, तो जाईल थर्ड इयरचा ओपनिंग 5 लाख. देन पुटअप थर्ड इयर इन्स्टॉलमेंट 2,50,000. ओके. 2,50,000. सेम प्रोसेस फॉलो करा. 5 लाख मायनस 2,50,000, 2,50,000 क्लोजिंग. क्लिअर? कोणाकोणाला क्लिअर होत आहे? हात वरती करा जरा. तुमच्या चेहऱ्यावरून दिसत नाहीये, सगळ्यांचे हात वरती आहेत. हा, सो थोडासा चेहऱ्यावरून पण रिप्लाय दिसला पाहिजे की ओके इट्स व्हेरी सिंपल, है ना. हा, चला पुढे. आता इथे लास्ट स्टेप मध्ये मात्र बॅलन्स तुमचा नील दिसला पाहिजे. सो लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग 2,50,000, लास्ट इयर इन्स्टॉलमेंट 2,50,000 अँड लास्ट बॅलन्स नील.
इज इट क्लिअर? स्टेप नंबर 3 सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे? ओके. आता आपण काय करतो की जो बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स त्याच्यावरून आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे ऑफ टोटल इंटरेस्ट. ओके. सो अशा टाइपचे प्रॉब्लेम 20 मार्क्सला किंवा 15 मार्क्सला विचारले जातात. दॅट्स वाय ह्या स्टेप आपल्याला फॉलो कराव्या लागतात. ठीक आहे. सो पुढे या स्टेप नंबर 4 हेडिंग वरती. स्टेप नंबर 4 स्टेप लक्षात ठेवा आपण कसं काय सिक्वेन्स आलेलो आहोत. देन पुटअप करा इयर, देन आउटस्टँडिंग, हायर परचेस प्राइस, ओपनिंग. ओके. जो ओपनिंग बॅलन्स आहे तो आपण इयर वाइज पुटअप करून घेतला. 10 लाख, 7,50,000, 5 लाख and 2,50,000. क्लिअर? जिथे आवाज यायची गरज आहे तिथे सायलेंट. क्लिअर? व्हेरी गुड. देन आता आपल्याला काय करायचं आहे? रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 0 ला 0 कॅन्सल करा. किती 0 कॅन्सल होत आहेत बघा. अँड रेशो साठी अमाऊंट मिळेल. फर्स्ट मध्ये मिळेल 100, सेकंड 75, थर्ड इयरची मिळेल 50 अँड फोर्थ इयरची मिळेल 25. क्लिअर? लक्षात आलं? 0 सगळे कॅन्सल केले. हे सिंगल वाले 0 कॅन्सल होईल. ही अमाऊंट मिळेल आपल्याला. आता ही जी अमाऊंट मिळालेली आहे ही कोणत्या टेबल मध्ये आहे बघायची? 25च्या टेबल मध्ये आहे. राईट. सो 25च्या टेबल मधून आपल्याला फायनल रेशो मिळेल 4:3:2:1. क्लिअर? रेशो क्लिअर झाला का? जी अमाऊंट आपण घेतलेली आहे त्याला कोणत्या टेबलने डिवाइड होणार आहे हे बघा. देन फायनल रेशो मिळाला आपल्याला 4:3:2:1. क्लिअर? ओके. चलो नेक्स्ट स्टेप. स्टेप नंबर कोणत्या स्टेपला आलो? स्टेप नंबर 5 पुटअप करा. स्टेप नंबर 5. आता आधी आपण काय केलेलं आहे? टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. टोटल इंटरेस्ट किती होता? टोटल इंटरेस्ट 2 लाख रुपीज आपण टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे इन स्टेप नंबर 2. सेकंड स्टेप मध्ये आपण टोटल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे जो की आहे 2 लाख रुपीज. राईट. देन आता आपल्याला नवीन रेशो मिळालेला आहे जो टोटल इंटरेस्ट आहे डिस्ट्रीब्युटेड इयरली. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे? टोटल इंटरेस्ट जो आहे तो इयर वाइज डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. सो आपल्याला रेशो मिळालेला आहे 4:3:2:1. या रेशोची टोटल किती होणार आहे? 10. ओके. टोटल होणार आहे 10. देन पुटअप करा. फर्स्ट इयर 4 divided by 10 into 2 lakh. फर्स्ट इयरचा इंटरेस्ट मिळेल 80,000. फोर divided by 10 into 2 lakh किंवा 2 lakh into 4 divided by 10. कसे करा? फर्स्ट इयरचा इंटरेस्ट मिळेल 80,000. क्लिअर? इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तर फॉर एक्झाम. अशाच टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झामला विचारले जातात. त्यामुळे काही डाऊट असेल तर त्या स्टेपला क्लिअर करा. देन सेकंड इयरचा रेशो आहे 3. सो 3 divided by 10 into 2 lakh. That means 2 lakh into 3 divided by 10. Calculate करा. अमाउंट मिळेल 60,000. अमाउंट किती मिळणार आहे? 60,000. क्लिअर? नेक्स्ट थर्ड इयरचा रेशो आहे 2. सो 2 divided by 10. That means 2 lakh into 2 divided by 10. अमाउंट मिळेल 40,000. Okay. Then next
4th इयरचा इंटरेस्ट आहे 1 रेशो. सो 2 लाख इंटू 1 डिवायडेड बाय 10 अमाऊंट मिळाली 20,000. क्लिअर. स्टेप नंबर 5 क्लिअर झाली का? सो आता या लास्ट स्टेप कडे, स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 6 अनालिसिस फर्स्ट इयर. तर लास्ट स्टेप मध्ये फर्स्ट डाउन पेमेंट and then year 1, year 2, year 3, year 4 पुटअप करा. year installment, principal and interest. okay, year installment, principal and interest. first year into bracket डाउन पेमेंट किंवा डाउन काही म्हणा. देन फर्स्ट इयरला जे डाउन पेमेंट दिलेलं आहे तेच आपण काय करतो, प्रिन्सिपल अमाऊंटच्या कॉलम मध्ये मेन्शन करणं. सो इन्स्टॉलमेंट दॅट मीन्स फर्स्ट डे ला डाउन पेमेंट पे केलं जातं, जे की आहे 2 लाख रुपीज. राईट. सो 2 लाख रुपीज. प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये सुद्धा सेम अमाऊंट पुटअप करा प्रिन्सिपल कॉलम मध्ये 2 लाख रुपीज. देन इन्स्टॉलमेंट मायनस प्रिन्सिपल, इंटरेस्ट येईल नाही. क्लिअर. सेकंड इयर पुटअप करा. सिंपली काय करा, इन्स्टॉलमेंट ज्या इयर वाईज दिलेले आहेत 4th इयर साठी पुटअप करा. इंटरेस्ट इयर वाईज जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो इयर वाईज कॅल्क्युलेट करा, पुटअप करा. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स जो असणार आहे, इन्स्टॉलमेंट प्रिन्सिपल मधला डिफरन्स, इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट, मग मिळेल तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू. सो 2,50,000 मायनस 80,000 1,70,000. क्लिअर. देन सेकंड इयर 2,50,000 मायनस 60,000 प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळेल 1,90,000. राईट. Then 2,50,000 third year minus third year interest 40,000 principal value मिळेल 2,10,000. Then last year 2,50,000 minus 20,000 principal value मिळेल 2,30,000. क्लिअर. कोणाकडे क्लिअर झालाय जरा हात वरती करा, कळू दे. सगळ्यांना क्लिअर झालं? वाव, व्हेरी गुड. देन आता आपला प्रॉब्लेम कसा बरोबर आहे कळेल. कॉलमची टोटल करा. इन्स्टॉलमेंटची टोटल 12 लाख, प्रिन्सिपलची टोटल आली पाहिजे 10,000 आणि इंटरेस्टची टोटल आली पाहिजे 2 लाख. ओके. इंटरेस्ट आपण टोटल कॅल्क्युलेट केलेला आहे 2 लाख. प्रिन्सिपल 10 लाख आले पाहिजे आणि हायर परचेस प्राइस जी कॅल्क्युलेट केली होती 12 लाख. क्लिअर.